ठाणे रेल्वे स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरती असलेल्या ठाणे शहरातील गोखले रोड परिसरातील प्रसिद्ध गावदेवी भाजी मार्केट येथे गुरुवारी पहाटे 2:45च्या सुमारास भीषण आग लागली आणि तब्बल 8.5 तासांनी दुपारी 12:30 वाजता आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले। या घटनेत 2 कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 2 अग्निशमन कर्मचारी जखमी झालेत। सदरची आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला, मात्र आगीचं मुख्य कारण अद्यापही समोर आलेलं नाही। या घटनेमुळे ठाणे शहरात हळहळ व्यक्त केली जाते। ठाण्यात दिवसभर लोकांच्या गर्दीनं गजबजलेलं गावदेवी भाजी मार्केट इमारतीला गुरुवारी पहाटे 3:43 सुमारास आग लागल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला प्राप्त झाली। सदर घटनास्थळी स्थानिक नगरसेवक संजय वाघुले, किरण नागती, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, मुख्यालय उपायुक्त जी गोदेपुरे, उपायुक्त दिनेश तायडे, उपायुक्त मिताली, मुख्य अग्निशमन अधिकारी झळके, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी SY तडवी, नौपाडा पोलीस कर्मचारी, महावितरण कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान, 5 फायर ब्रिगेड वाहनांसह 3 जम्बो वॉटर टँकर, 2 वॉटर टँकरसह 4 रेस्क्यू वाहनांसह आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, 1 पिकअप वाहनासह ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, 1 पिकअप वाहनासह ठाणे महानगरपालिका रुग्णवाहिका 3, 108 रुग्णवाहिका, खाजगी वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले। या आगीत सदर घटनेमध्ये ठाणे महानगरपालिका आरक्षक काळू शंकर गाडेकर, वय वर्ष 53, ठाणे महानगरपालिका अग्निशमन केंद्र स्थानक अधिकारी सागर शिंदे, वय वर्ष 43 या दोघांचाही मृत्यू झाला। तर ठाणे महानगरपालिका अग्निशमन केंद्र स्थानक अधिकारी सुजित पाष्टे, वय वर्ष 45, ठाणे महानगरपालिका अग्निशमन केंद्र समीर जाधव, वय वर्ष 40 हे दोघेही कर्मचारी जखमी झाले आहेत। या दोघांनाही उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा इथं दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या गावदेवी मार्केटमध्ये या इमारतीच्या वरच्या मजल्यावर नौपाडा प्रभाग समितीचे कार्यालय आहे। इथे दिवसा पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी, नागरिकांची मोठी वर्दळ असते। या मार्केटमध्ये रात्रीच्या वेळी काही ठिकाणी विक्रेतेही झोपत असल्याची माहिती समोर येते। आग लागल्यानंतर त्यांनी तातडीने बाहेर धाव घेतल्यानं मोठी जीवितहानी टळली आहे। या घटनेत प्रभाग समिती कार्यालयातील सुरक्षा रक्षक काळू गाडेकर हे इमारतीच्या पहिल्या मजल्यावर अडकले होते। काळू आणि अग्निशमन दलाचे जवान यांच्या मोबाईलवर संपर्क होत होते आणि ते नेमके कोणत्या बाजूला आहेत याची माहिती घेत होते। आगीत अडकलेले सुरक्षा रक्षक काळू गाडेकर यांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान सागर शिंदे आत गेले। अखेर त्याला बाहेर काढण्यात यश आलं, मात्र धुरामुळे गुदमरल्यानं काळू गाडेकर आणि जवान सागर शिंदे या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झालाय। या मार्केटमध्ये सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत खरेदी करणाऱ्या नागरिकांची मोठ्या संख्येनं वर्दळ असते। सदरची आग पहाटे लागल्यानं मोठा अनर्थ टळलाय। युद्ध पातळीवर आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले। सध्या आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू होते। परिसरात मोठी खबरदारी घेण्यात आली। सदर घटनास्थळी लागलेली आग ही अग्निशमन दलाचे जवान, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान यांच्या मदतीनं सदर घटनास्थळी लागलेली आग अग्निशमन दलाचे जवान, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान यांच्या मदतीने तब्बल 8.5 तासांच्या अथक प्रयत्नात आग विझवण्यात आणि पुलिंग करण्यात यश आलंय। गावदेवी मार्केट येथे लागलेल्या आगीत 2 जणांचा मृत्यू झाला। अग्निशमन दलात सध्या कर्मचाऱ्यांची कमतरता आहे। मंजूर झालेली पदं भरली जात नाहीत। ही पदं तात्काळ भरली जावीत। तसेच जे मयत झालेत त्या दोघांच्याही कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाखांचे अर्थसहाय्य द्यावे आणि पालिकेमध्ये वारसांना नोकरी द्यावी अशी मागणी मनोज प्रधान, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, ठाणे शहर जिल्हा यांनी केले। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।